मांडनायक राजाधिराज राजे योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मलीन परमपूज्य पिटले महाराज आणि ब्रह्मलीन परमपूज्य मोरेदादा यांना त्रिवार वंदन करून मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करीत आहे की आपण आमचे सर्वांचे माता पिता गुरु सर्व काही कायम तुम्हीच आहात, आमचा सर्वार्थाने सांभाळ करा. आपण आमचे गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व सर्व काही आपणच आहात. म्हणून आपण आमचा शारीरिक मानसिक प्रापंचिक आर्थिक दैविक आदी भौतिक धार्मिक आणि आध्यात्मिक व परमार्थिक सर्वतोपरी सांभाळ करावा अशी मी विनम्रपणे केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने पुन्हा त्रिवार मुजरा करून आपले चरणी प्रार्थना करीत आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी संतांची निर्मिती झालेली आहे, ईश्वराने निर्मिती केलेली आहे आणि महाराष्ट्र ही भूमी प्रामुख्याने भारतामध्ये संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यातील अवतारी पुरुष संत आपल्याला लाभलेले आहेत. तर श्री स्वामी समर्थ महाराज हे एक पूजनीय संत असून दिव्य आध्यात्मिक मार्गदर्शक आणि आपल्यासाठी प्रेरणा स्रोत सुद्धा आहे आणि कठीण प्रसंगात मदत करणारी देवता आहे. आपण म्हणतो कर्तव्यामध्ये स्मृतरूगामी, म्हणजे स्मरण करताच धावून येतात आपल्या मदतीला, अशी ही देवता आपल्याला लाभलेली आहे. आपल्याला माहिती आहे दत्त संप्रदायामध्ये श्री दत्त महाराजांचे 3 अवतार. पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि तिसरा अवतार आहे श्री स्वामी समर्थ. स्वामींचं पहिलं प्रकट स्थान म्हटलं ते विचारलं तुम्हाला तर म्हणणार अक्कलकोट. पहिलं प्रकट स्थान आहे केदार लिंग. आता केदार लिंग हे आहे तरी कुठे, तर हे नाव तुम्हाला फक्त माहिती आहे केदार लिंग, त्याला केदारनाथ म्हणतात. केदारनाथ पंच केदार मध्ये एक स्थळ आहे केदार लिंग, जेथे सुमारे 300 वर्ष स्वामी समाधीस्थ राहिलेले आहे. 300 वर्ष विचार करा. आपल्याला 1 मिनिट ध्यान करायचं झालं तर सगळे देव आठवतात. म्हणजे आपल्याला 300 वर्ष समाधी घ्यायची म्हटली, ध्यान करायचं म्हटलं तर किती जन्म लागतील काही सांगता येत नाही. तर आता आपण स्वामी समर्थ महाराज त्यानंतर आपल्या अक्कलकोटला प्रगट झाले, त्याच्यानंतर ते कर्दळी वनात प्रगट झाले. ते कसे झाले याबद्दल थोडक्यात सांगतो मी. श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे गाणगापूरहून निघून कर्दळी वनात समाधीस्थ झाले आणि तेथे बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारुळ निर्माण झाला आणि कर्दळी वनात एका वारुळात तपश्चर्या करीत असताना एक लाकूड तोड्या झाडाची लाकडे तोडत असता त्याच्या कुऱ्हाडीचे घाव वारुळावर पडले आणि ते महाराजांच्या मांडीस लागले आणि त्यातून रक्ताची चिरकांडी उडाली व स्वामींनी आपली समाधी विसर्जित केली. आता असं जर झालं कोणाच्या मानवाच्या बाबतीत तर मानवाला किती राग येईल, माझी समाधी मोडली. पण नाही, स्वामींनी त्या लाकूड तोड्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि त्या लाकूड तोड्याने त्यांचे चरण पकडले. पायाशी ओढून घेणाऱ्या त्या लाकूड तोड्या स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले आणि त्या लाकूड तोड्या स्वामींनी स्पर्श करताच त्याच्या अंगातून वीज सळसळली, म्हणजे त्याच्या अंगामध्ये शहारे उत्पन्न झाले आणि त्याला स्वामी म्हणाले, तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली, मी प्रकट झालो. तू महान पुण्यवंत आहेस, तुझे परम कल्याण होईल. आपण म्हणू का असं आपलं काही काम नाही, पण स्वामी हे स्वामीच. त्यांची विचारसरणी अतिउच्च विचारसरणी. त्यांना त्यांची समाधी मोडून सुद्धा त्यांनी
त्या व्यक्तीचे आभार मानले की तुझ्यामुळे मी प्रगट झालेलो या विश्वामध्ये. स्वामींनी लाखो तोळ्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला. अशा रीतीने दत्तात्रयांचा तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रकट झाला. ते आंध्रातले गडद अरण्य स्वामींच्या तेज प्रकाशाने उजळून निघाले. स्वामींच्या मुखातून शब्द आले, दत्तनगर, मूळ पुरुष, बळाचे झाड, मूळ मूळ. हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासाला निघाले. त्यांनी अनेक गावे, प्रांत, मंदिरे, तीर्थक्षेत्रे प्रवास करून मंगळ होण्यास आले. आपल्याला वाटतं की त्यांनी अक्कलकोटला आले, कर्दळीवनात प्रगट झाले, तर त्यांची कारकीर्द 600 वर्षाच्या वरची. मग ते कुठे कुठे भारतात प्रकट झालेले असतील. आता म्हटलं नाही, केदारलिंगला 300 वर्ष समाधीस्थ होते. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे. तर स्वामींना जन्म नाही, कारण त्यांची जन्मतिथी नाही आहे. त्यांना मृत्यूही नाही, रंग नाही, रूप नाही. असे स्वामी सर्वत्रास व्यापून आहे, सर्व विश्वात व्यापून आहेत. म्हणून त्यांना विष्णू रूप म्हणतो आपण, विष्णू रूप म्हणायचं. ते नित्य शुद्ध, नित्य मंगल असतात, म्हणून त्यांना शिवरूप म्हणायचं. त्यांच्यामुळे हे जग आकाराला आले, नामारूपाला आले, म्हणून त्यांना ब्रह्मरूप म्हणायचं. बघा, विष्णू, शिव आणि ब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश सर्वच प्रकट झाले स्वामींच्या रूपाने. महाराज कुठे नृसिंहभान, कुठे दिगंबर बुवा, कुठे चंचल भारती, कुठे धरणी नंदन आणि शेवटी अक्कलकोट निवासी नावाने रूढ झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांसारखे अमोल रत्न कोणाच्या रूपाने प्रगट झाले आपल्या विश्वात? लाकूड तोळ्याच्या रूपाने. बघा, सामान्य माणूस त्याच्या रूपाने स्वामी समर्थ महाराज आपल्याला जगाचा ध्रुवोद्धार उद्धार करण्यासाठी ते प्रगट झाले. श्री स्वामी समर्थ महाराज इसवी सन 1838 ला मंगळवेढ्यात आले. 12 वर्ष तेथे वास्तव्य केलंय. अक्कलकोटला 24 वर्ष वास्तव्य केलंय आणि नंतर इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोटला त्यांनी समाधी घेतली. तिथे समाधी स्थळ पण आहे अक्कलकोटला. प्रश्न असा येतो की स्वामींना इतर गावं दिसली नाहीत का? एवढ्या कर्दळी वनातून इकडे महाराष्ट्रात अक्कलकोट पर्यंत आले, त्याला कारण तरी काय असेल? तर लक्षात घ्या, अक्कलकोट, अक्कल म्हणजे बुद्धी आणि कोट म्हणजे बुरुज, बुद्धीचा बुरुज. अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज, म्हणजेच आपलं डोकं. आपलं डोकं म्हणजे क्राउन चक्र, सहस्राधार चक्र. आणि मूलाधार चक्र आपलं पाठीच्या खाली असतं. मूलाधार चक्र म्हणजे गणपतीचं स्थान आहे, बुद्धीची देवता आहे. आणि तिथेच कुंडलिनी जागृत होते. आणि ती कुंडलिनी जर जागृत झाली आणि वर सरकू लागते वेगवेगळ्या चक्रांतरू. आणि आत्मज्ञानाचे एक एक टप्पे पार करीत ती सद्गुरु कृपेने सहस्राधाराला म्हणजे क्राउन चक्राला येऊन भेटते. आणि तिथून जागृत होऊन कुंडलिनी जेव्हा डोक्यापर्यंत येते, सहस्राधार चक्राला येते, त्यावेळेला ईश्वराचा साक्षात्कार होतो. तर हे सर्वसामान्यांचं काम नाही, आपलं तर नाहीच, बिलकुलच नाही. कारण आपण 1 मिनिट ध्यान लावू शकत नाही. कोणी जर जास्त वेळ लावत असेल तर उत्तम गोष्ट आहे. आणि निराकारास आकार येतो, अमृतानुभव येतो. आणि हेच ते जीवब्रह्म्याचे ऐक्य आहे. म्हणजेच काय, तर अगदी खालच्या पातळीवरचा समाजातील सामान्यातला सामान्य माणूस जरी अक्कलकोटास आला तरी सद्गुरु कृपेने तो त्याचा उद्धार होऊन जाईल. याचीच ग्वाही देण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट या नावाच्या गावाची निवड केली असावी. लक्षात घ्या, अक्कलकोटला मूळ कारण असं आहे, तुम्हाला जुन्या लोकांना माहिती असेल, अक्कलकाडा, अक्कलकरा नावाची वनस्पती, त्याला असे छोटी फुलं यायची आणि ती तोत्रे पण असेल, बोलता येत नसेल तशा मुलांना ते दिल्यानंतर ती मुलं बोलायला सुरुवात करायची.
झणझणे यायच्या जिभेवर आणि ती मुलं हळूहळू बोलायला लागायची. तर अक्कलकडा वनस्पती त्या भागात खूप प्रमाणात पिकत होती. त्यामुळे त्या गावाचं नाव अक्कलकोट. आणि अक्कलकोट स्वामींनी का निवडले ते आपण पाहिले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे आज लक्षावधी दुःखी, पीडित, जिज्ञासू आणि मुमुक्षांचे आश्रय स्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे या विश्वामध्ये. आणि स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन आज जवळजवळ 140हून अधिक वर्ष, म्हटलं तर एक्झॅक्ट आपल्या माहितीप्रमाणे 147 वर्ष झाली आहे. पण जर असा विचार केला की 600-700 वर्षापूर्वी ते प्रकट झालेले आहे आपल्या भारतामध्ये, तर जवळजवळ 640 वर्षापासून ते आहेत, उलटून गेलेली आहेत तेवढे वर्ष. परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्य सुरू आहे. आणि त्यांच्या अस्तित्वाचे अनकृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवत आहे. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. दुसऱ्या राज्यात कुठे तामिळनाडू मध्ये झाला असता तर आपल्याला रेल्वेने प्रवास करायला लागला असता भरपूर, कदाचित आपण गेलो नसतो. पण स्वामी आपल्या महाराष्ट्रात प्रकट झाले ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि या अवताराला सर्व प्रांत किंवा देश, सर्वच देश, जगातले सर्वच देश सारखे आहेत. तुम्ही कुठे अमेरिकेला गेलात, तिथे तुम्ही आठवण केली स्वामींची काही कारणास्तव, तरी सुद्धा स्वामी तुम्हाला तिथे मदत करतील. खूप लोक आपल्याकडचे कळव्यातले, ठाण्यातले, भारतातले, इतर देशांमध्ये आणि ते गुरुचरित्र वाचतात, सारामृत वाचतात आणि त्यांना नित्य नियमितपणे प्रचिती येत असते. अक्कलकोट हे स्वामींचे मुख्य निवासस्थान आणि समाधी स्थळ आहे, जे आजही त्यांचे सामर्थ्य व कृपेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी जातात, ज्यामुळे आपोआप त्यांच्या कार्याचा प्रसार होतो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. कोणीतरी विचारतो आपल्याला, अक्कलकोटला जाऊन आलो आपण सांगतो आणि तिथे प्रचंड गर्दी असते सांगतो. गर्दी असते म्हटल्यावर त्या व्यक्तीला वाटून जातं मी पण जायला पाहिजे, तिथे आहे काय नेमकं. आताच मला काल कळलं तिथे अजून एक खूप मोठं मंदिर बांधलं गेलंय. या कारवार कर्नाटकातल्या लोकांनी खूप मोठं मंदिर बांधलंय त्यांच्या देवाचं, आणि त्याचा उत्सव आता परवा पार पडलेला आहे. तर महाराजांनी आयुष्यातील सुमारे 24 वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य केलंय. त्यामुळे अक्कलकोट हे स्वामी भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनलं आणि तिथून त्यांचा शिकवणुकीचा प्रसार झाला. आजचा प्रमुख उद्देश आहे आपला की स्वामींचा प्रचार आणि प्रसार कसा होतोय आणि कसा केला पाहिजे यावर आपला फोकस आहे. तर प्रश्न असा आहे की भगवंत श्री स्वामी समर्थ भूतलावर अवतार धारण का केला असेल बरं यांनी, किंवा कोणताही देव भूतलावर अवतार का घेत असेल, तर त्याला मुख्य कारण आहे संपूर्ण विश्वाच्या आणि मानव वंशाच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठीच हे भगवंत त्यांचा अवतार धारण करीत असतात. ते कधीही कोणाही भक्ताचं वाईट करत नाही. आपल्या चुका झाल्या थोड्या, आपण फक्त माफी मागायची आणि ते माफ करतात. त्यांचं हृदय फार मोठं आहे, आपल्यासारखं आकुंचन पावलेलं नाही. तर आपलंही हृदय मोठं करायचं, विशाल करायचं, ही आपली धारणा असली पाहिजे. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द कमी पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार, त्यामुळे आपण तो विचारच करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषाचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदयी नित्य वास करावा, अशी तीव्र इच्छा संत श्रेष्ठांना झाली असल्यास नवलच नाही. आपल्याला सुद्धा इच्छा आहे की स्वामींचा अंश तरी आमच्या हृदयात त्याचा वास व्हावा.
स्वामींच्या दृष्टीने राजा आणि रंक त्यांना सारखेच होते. आपण पाहिलंय सारांगूत मध्ये वाचल्यावर की अक्कलकोटचे न्यायाधीश, देव मामलेदार, फौजदार, फार काय तर काय खुद्द राजेसाहेब यासही त्यांनी श्रीमुखात झळकवलेली आहे. श्रीमुखात खाण्याचे प्रसंग त्यांच्यावर ओढवलेले आहे. कुणाच्या डोकीचे पागोटेच काढून लांब फेकून द्यायचे, कुणाला शिव्या द्यायच्या, फार कठीण शिव्या द्यायच्या, असे खेळ महाराजांचे नेहमी चालायचे. आणि हेच एक कारण आहे त्यांच्या खेळांचं की प्रचार आणि प्रसार महाराजांचा होत गेला. तर प्रश्न असा आहे की महाराजांचं नेमकं नाव काय? तर आपल्याला विचारलं की आपण पटकन म्हणतो श्री स्वामी समर्थ. ते त्यांचं नाव नाही, तो त्यांचा षडाक्षरी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्र आहे. त्यांचं नाव आपण पाहिलं ते काय सांगायचे, नृसिंहवान, पण आजच्या काळात अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज असं संबोधतो आपण. आता स्वामी आणि समर्थ, स्वा आणि मी तुम्हाला सर्वांना माहितच आहे. पण स्वाहा म्हणजे काय करतो आपण होमामध्ये तिथे टाकत असतो समिधा आणि स्वाहा म्हणत असतो. म्हणजे नेमकं काय करतो, त्या समिधांचं भस्म करतो, त्यांना जाळून खाक करतो, म्हणजे भस्म करतो, त्यांना समर्पित करतो, आत्मसमर्पित करतो. त्यानंतर त्यांचं अस्तित्व राहत नाही. तर आपला अहम भाव असेल, आपल्यात अज्ञान असेल, षड्रिपू असतील, आपल्यामध्ये काही वाईट इच्छा असतील, त्या सुद्धा त्यामध्ये स्वाहा होतात, त्या सुद्धा समर्पित होतात, त्यांचं भस्म होऊन जातं श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर. तर स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, षड्रिपू किंवा इच्छा. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा भस्म करणे, माझा मीपणा भस्म करणे. आपण सगळे म्हणतो मीपणा नको नको, पण तो दिसूनच येतो एकमेकाला. मीपणा काहीतरी बाड्या मारायला सुरुवात करतो आपण, मी हे केलं, मी एवढे वर्ष केलं, तेवढे वर्ष केलं. तर मीपणा बिलकुल केंद्रामध्ये दिसता कामा नये. स्वामींना लक्षात येतं कोणाचा अहंकार जागृत झालाय, ते ओळखतात पटकन. स्वामी आजही आहेत, आपल्या कणाकणामध्ये आहे. तुम्हाला बघतायत, ऐकतायत सगळ्यांना. त्यामुळे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक डायरी आहे आणि तिची कपॅसिटी खूप आहे. जगात सगळ्यांची माहिती त्यामध्ये भरून ठेवलेली असते आणि एकच कमांड देतात, ती माहिती येते. आणि काय मग चांगलं आणि काय वाईट ते आपलं प्रारब्ध ठरवत असतं. समर्थ म्हणजे काय? संसार रूपी भवसागर सहज तळून जाण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व, माझ्यातील स्वयंभू शिवत्व जागृत करा, अशी आपण प्रार्थना करतोय. माझ्यामध्ये हे स्वयंभू शिवत्व आहे आज्ञामध्ये, तर त्याला जागृत करा. मी त्याला हाणून मारून टाकलेलं आहे, तर त्याला तुम्ही जागृत करा. म्हणून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हळूवार म्हणायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं घाई घाईत म्हणायचं नाही, कोणी म्हणायचं नाही. आरती असेल, काही असेल, 1 मिनिट जास्त लागेल, हरकत नाही, पण हळूवार म्हणायचं. घरी सुद्धा हळूवार मंत्र जप करायचा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपेने जागृत करा. माझ्यामध्ये माझ्या अंतःकरणाला जागृत करा, ही आपण सारखी प्रार्थना करत असतो. ओम नमो स्वामी समर्थाय नित्यानंदाय मूर्तये अक्कलकोटी विराजित परम गुरुवे योग शास्त्रार्थ दर्शने. याचा अर्थ असा आहे, सत चित्त आणि आनंदाचे परम द्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम गुरुच्या अमृतमय चित्त पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र, वेदोक्त ज्ञान व वेदांत, वेदांच्याही पलीकडील सद्गुरु तत्वज्ञान सहजच होते. पण आपलं मूळ उद्देश स्वामींचा जप करण्याचा असला पाहिजे. त्यावेळेला आपल्या मनामध्ये कोणतेही इतर विचार यायला नको. म्हणून ध्यानस्थ होऊन आपण जप करायचा.
तर असे तत्वज्ञान सहज प्राप्त होते असे भगवत स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करो ही मी श्री स्वामी समर्थ महाराजांना मनपूर्वक पुन्हा प्रार्थना करतो. एकदा चिंतोपंत डोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना श्रींची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछाण्यावर पोहोचलेली होती. मंडळींशी गप्पा सुरू झाल्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्री स्वामी समर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली. गोरे ग रूप तुझे तुला पाहिले सात ताल माडीवरी. आणि अशी लावणी म्हटल्यानंतर श्रींच्या तोंडी शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठं आश्चर्य वाटलं. तेवढ्यात चिंतोपंतांनी खूप मोठं धाडस केलं. त्यांना वाटलं आता स्वामी आपलेच झालेले, आपण विचारलं तर हरकत नाही. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडस करून विचारले, महाराज आपण गृहस्थाश्रमी होतात का? मग महाराजांचं उत्तर तसं पडत असतं. आणि लगेच विचारलं, आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का? महाराज म्हटले, चटकन म्हटले, आमची जात सांभाळ, आई मारी बाप महार. एवढे सांगून ते पोट धरून धरून खोखो हसू लागले, स्वतः हसायला लागले. त्यांना किव आली असा प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर दिलं. तर अशा उत्तरांमधून विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांचा हळूहळू प्रचार वाढतच गेला. त्यांचा सडेतोडपणा हा सुद्धा प्रचाराला कारणीभूत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार आणि प्रसार मुख्यतः त्यांच्या शिकवणुकीतून, चरित्रातून आणि चमत्कारांच्या कथांमधून झालाय. कितीतरी चमत्कार आपण वाचलेले आहेत, त्यांची चरित्र अनुभवली असतील तुम्ही, त्यातून शिकवणूक सुद्धा तुम्हाला कळली असेल. तर स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणुकीचा प्रसार आणि तत्वज्ञान हे आपल्याला आता चर्चा करायची. भरपूर वेळ आपल्याकडे होईल पूर्ण. श्री स्वामी समर्थांनी लोकांना प्रपंचातून, आपल्या संसारातून परमार्थ साधण्याचा बोध केला आणि त्यांची शिकवणी अत्यंत साधी, सरळ आणि प्रभावी आहे, जी जीवनातील मूलभूत सत्य आणि आचरणाचे महत्व स्पष्ट करते. तर आपण प्रत्येकाने आपलं आचरण कसं असलं पाहिजे यावरच भर दिला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा होता भक्ती, कर्म आणि निष्ठा. कर्म नसेल तर प्रारब्ध आपलं वाईटात वाईट होत जाईल आणि मग आपण ईश्वराला दोष देत असतो की देवा तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि कितीतरी देवस्थानांना भेटी देतो, कितीतरी पूजा पाठ करतो, शेवटी तसंच. कारण आपलं कर्म, निदान प्रारब्ध वाईट असेल मागच्या जन्मी, तर या जन्मी तरी आपलं कर्म सुधारावं यासाठी हा शब्द आहे प्रारब्ध. या जन्मात, ह्या हल्लीच्या जन्मात तरी आपण कर्म चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला सर्व सेवेकरांना खूप मोठी संधी मिळालेली आहे. तुम्ही ते केंद्राची पायरी चढू शकता, ते स्वामींच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने. दुसरं प्रचाराचं साधन नामस्मरण आणि त्यांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी उपासना. स्वामींनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा हे सांगून दिलासा दिला होताना. आणि हे सर्वात प्रसिद्ध असं अभिवचन आहे की जे भक्तांना निर्भयता, मानसिक बळ आणि आश्वासन देतं. लक्षात घ्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुमच्या पाठीशी आहे, पुढे पण आहे, साईडला आहे, वर आहे, खाली आहे, सगळ्याच बाजूने पाठीशी आहे. म्हणजे नुसतं पाठीशी आहे असं नाही, सर्वच दिशांनी, दाई दिशांनी स्वामी आपल्या बरोबर आहे. हा भास नेहमी असू द्यायचा, म्हणजे वाईट कर्म करण्यापासून आपण परावृत्त होतो. वाईट कर्म काय केंद्रात असतं तर एकमेकीशी बोलायचं नाही. किती वेळा सांगितलं जातं, बिलकुल बोलायचं नाही. इथे आल्यावर घरच्या गोष्टी करायच्या नाही. हे प्रारब्ध घडवतं, वाईट प्रारब्ध. तर आजच्यापासून आपण बोलायचं नाही. मौनम सर्वार्थ साधनम. सर्व साधून घ्यायचं असेल तर मौन धारण करायचं, केंद्रात तरी.
बाहेर जायचं आणि मग प्रचंड गप्पा करायच्या. आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आणि उपासनेचा महिमा सांगितला. आणि हा मंत्रासारखा वापरला जाणारा शब्दप्रयोगच त्यांच्या प्रसाराचं प्रमुख केंद्र बनलं. अत्यंत सोपा असा मंत्र त्यांनी दिला, श्री स्वामी समर्थ, ज्यामुळे भक्त नैसर्गिकरित्या इतरांना मार्गाकडे आकर्षित करतात. तुम्ही गेल्यानंतर तुमचे अनुभव बघून इतर लोकांना सांगतात, तुम्ही नातेवाईकांना, शेजारी बाजारी, की स्वामी समर्थ केंद्रात येत चला, तुम्हालाही फायदा होईल, आम्हाला फायदा झालेला आहे. आणि पटकन शेजारी पण येतो. प्रत्येकाच्या असंख्य अडचणी असतात, त्यामुळे शेजारी पण, मित्रमंडळी, नातेवाईक पटकन येतात आणि मग इथली पुस्तकं घेतात, वाचायला लागतात, आरत्यांना यायला लागतात. तर हा नैसर्गिकरित्या इतरांना या स्वामी मार्गाकडे आकर्षित करण्याचा मार्ग आहे आलेले सेवेकरी. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावर त्यांचा विशेष जोर होता. नामस्मरणामुळे काय होतंय तर आपली आत्मोन्नती होते. आत्मोन्नती म्हणजे काय तर चित्ताची शुद्धी होते. चित्ताची शुद्धी होते आणि मनशांती लाभते. ज्यांना चित्त शुद्ध होत नाही, मनशांती लाभत नाही, म्हणजे त्यांचा जप स्वामींना मिळालेला नाही. कारण विचार अशुद्ध आहेत, लक्षात घ्यायचं. आपले विचार शुद्ध करायचे, रिकाम्या गोष्टींची बडबड कमी करायची, की आपल्या चित्ताची शुद्धी होत जाईल आणि मनशांती लाभेल. भक्तांनी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने नामस्मरण करावे, कारण त्यातच मोठी शक्ती आहे. आणि कोट्यावधी लोक भारताबाहेर याचा जप करीत असतात. महत्वाचं म्हणजे सद्गुणांवर भर दिला स्वामींनी. त्यांनी काय केलंय, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षड्रिपूंवर स्वतः विजय मिळवला स्वामींनी आणि सद्गुणांचे आचरण करण्यास शिकवलं. की बघा, माझ्यामध्ये हे दोष नाही आहे आणि मी हे सद्गुण नेहमी पालन करत असतो, तुम्ही सुद्धा करा, की तुमचे सुद्धा जीवनमान सुधारेल, ज्यामुळे व्यक्तीचे जीवनमान सुधारते. यावरून एक लक्षात येतं बघा, माणसाच्या फुफ्फुसात किंवा मेंदूमध्ये गाठी जर झाल्या तर त्याला किती दिवस हॉस्पिटलाइज करायला लागतं, किती औषधं सलाईन लावायला लागतात, तरी तो जाण्याची शक्यता असते. हार्ट अटॅक येईल, नाहीतर ब्रेन अटॅक येईल, काय होण्याची शक्यता असते साध्या छोट्याशा गाठीने. ज्यांच्या अंतःकरणात षड्रिपूंमुळे पीळ बसून गाठी होतात, त्यांचं काय, त्या गाठी तर 100 ते 200 जन्म सुद्धा निघू शकत नाही, सुटणे अशक्य आहे. त्यामुळे मूळ उद्देश काय असला पाहिजे, आपलं चित्त शुद्धी. उगाच कुठे आपण 50-100 जन्म ते भोगत बसायचं काही गरज नाही आपल्याला. तर विचार शुद्ध ठेवायचे आणि सहकार्याची भावना आपल्यामध्ये ठेवायची. कर्म, कर्तव्य आणि भक्ती ही एक त्यांची शिकवण. आपल्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन करायचं, सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन आणि भक्ती करायची, अशी त्यांची प्रामुख्याने महत्वाची शिकवण होती. निष्क्रिय कधी राहू नये, निष्काम कधी राहू नये, सत्कर्म करावं. काही लोकांना आनंद वाटतो, बापदाद्यांनी पैसा कमवलेला असतो, यांनी काही कामच करायचं नाही, तर असं करू नका. आई वडिलांनी कितीही कमवलेलं असलं ते गमवायला काही वेळ लागत नाही. तर आपल्याला आपलं काम करायला पाहिजे आणि तेच आपलं सत्कर्म म्हणायचं आणि त्यातून आपल्याला आपल्या कामातून आनंद मिळाला पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे जगण्याचं एक उत्तम साधन आहे. सिद्धी आणि सामर्थ्य जर तुम्हाला प्राप्त झालं तर त्याचा उपयोग मात्र स्वतःचे प्रश्न वाढवण्यासाठी मुळीच करायचा नाही, तर लोकांच्या कल्याणासाठीच त्याचा उपयोग व्हावा, हा सुद्धा संदेश स्वामींनी दिलेला आहे. अखंड श्रद्धा आणि दृढ भक्ती स्वामींवर असावी. आपली भक्ती केवळ संकटाच्या वेळी नसावी, तर तिचं सातत्य, ती भक्ती नेहमीच असावी. नाहीतर मला संकट आली आहे, माझे प्रॉब्लेम्स वाढले, त्यावेळीच मी भक्ती करेल, केंद्रामध्ये येईल, माझे प्रश्न सोडवले की मग मी येणारच नाही, असं करू नका. येत राहा, स्वामींचा आशीर्वाद कायम राहू द्या. भक्तीत सातत्य असणे फार आवश्यक आहे, असाही संदेश स्वामींनी दिलेला आहे. जीवनात सत्य आणि नीतिमत्ता बाळगायची आहे. नीतिमत्ता याची व्याख्या खूप मोठी आहे, तुम्ही तिचं
आत्मनिरीक्षण करून शिकू शकता तुम्ही. आणि खोटं तर मुळीच बोलायचं नाही, खोटं मुळीच बोलायचं नाही, एकमेकांशी केंद्रात बोलायचं नाही आणि अनैतिक मार्गाचा अवलंब मुळीच करायचा नाही. साधे आणि सरळ जीवन जगायचंय अशी शिकवण स्वामींनी दिलेली आहे. स्वामींचं एक विशेष होतं, त्यांनी जातीभेद उच्च नीच भाव मानला नाही. सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर आहे अशी त्यांची शिकवण होती. सर्वसामान्य गरिबांची आणि असहाय्य लोकांची सेवा करणे हेच खरं कर्तव्य आहे. गरीब श्रीमंत हिंदू मुस्लिम या सर्वांना त्यांनी समान कृपा दिली. या समभावामुळे हा स्वामींचा पंथ सर्वदूर वेगाने पसरला. चरित्रातून आणि माध्यमातून सुद्धा त्यांचा प्रसार झालाय. चरित्र आणि अनुभव कथा, चरित्रातील किंवा जीवनातील स्वामींच्या जीवनातील अद्भुत घटना, त्यांचे चरित्र, भक्तांना आलेले अनुभव याची माउथ पब्लिसिटी सेवेकऱ्यांकडून, त्याला मौखिक परंपरा म्हणतो आपण. माउथ पब्लिसिटी लिखित स्वरूपात काही त्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांचे चरित्र लिहिलेले आहे, तर त्या लिखित स्वरूपातून सुद्धा त्यांचा प्रसार झालेला आहे. कथांमध्ये स्वामींच्या कृपेची आणि सामर्थ्याची प्रचिती जाणवते. प्रवचन आणि कीर्तन, भक्तांनी आणि मठांनी त्यांच्या शिकवणुकीचा प्रसार मुख्यतः प्रवचन आणि कीर्तनातून केलेला आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा केलेला आहे आणि त्यातून आपल्याला चांगली शिकवणूक आणि प्रेरणा सुद्धा मिळालेली आहे. टीव्ही मालिका आणि चित्रपट, अलीकडच्या काळात त्यांच्या जीवनावर आधारित मालिका, चित्रपट, दूरचित्रवाणी आणि इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले, ज्यामुळे त्यांची ओळख आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे. टीव्ही समोर बसणारे नवी पिढी, त्यांना स्वामींची मालिका बघितल्यानंतर कळलं की स्वामी हे आहेत, असे आहेत. प्रत्यक्ष दिव्य अनुभव, स्वामींनी अनेक भक्तांचे रोग बरे केले, व्यवहारात मदत केली आणि त्यांना संकटातून तारले. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुम्ही म्हणाल सर आम्ही इथे 1 वर्ष 2 वर्ष येतो, काही चमत्कार नाही होईल ना, आणि तो पण अनुभवता आला पाहिजे आपल्याला थोड्या प्रमाणात. एकदम होणार नाही, हळूहळू. तर तो चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच घडेल आणि तुम्ही चमत्काराआधीच नमस्कार करायला शिका, म्हणजे तो अजून लवकर होईल. आपण म्हणतो चमत्काराशिवाय नमस्कार नाही. या नेहमी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले भक्तच त्यांच्या तत्वज्ञानाचे प्रभावी प्रचारक राहिले. पुढे आपण सारामृत मध्ये त्यांच्या चरित्रामध्ये बरेच शिष्य वाचलेले आहेत. श्रीमान बाळप्पा महाराज, कृष्णाप्पा महाराज, श्री देव मामलेदार, श्री चोळप्पा महाराज आणि आताच्या काळातले श्री सद्गुरू मोरेदादा आणि अन्य भक्तांनी स्वामींच्या लीलांचं लेखन केलंय आणि गायन किंवा भजन स्वरूपात जनमानसांपर्यंत पोहोचवलंय. तर शिष्य आणि त्यांच्या द्वारे लिहिलेले साहित्य हे स्वामींच्या तत्वज्ञानाचा आधार बनलेला आहे. आणि तुम्ही जेवढे सेवेकरी आहे हे सुद्धा एक प्रचार माध्यमच आहे. तुम्ही जेव्हा एक दुसऱ्याला तिसऱ्याला सांगत जातो त्याला मल्टी लेवल मार्केटिंग म्हणतात. एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिघांना सांगतो, ते 3 5 सांगतात, असं प्रचार हा स्वामींचा वाढत जातो. मठांचे आणि मंदिराचं जाळं, अनेक ठिकाणी मठ आणि मंदिरे झाली, त्या मठांमध्ये आणि मंदिरांमध्ये एकत्रीकरण आणि सेवा केंद्र बनली आणि ते सुद्धा प्रचाराचं माध्यम. गुरुचरित्र पूर्वीच्या काळात दत्त संप्रदायातच वाचलं जायचं, पण आता स्वामींच्या मठांमध्ये किंवा केंद्रांमध्ये सुद्धा गुरुचरित्राचं वाचन दत्त जयंती सप्ताहामध्ये केलं जातं. तारक मंत्राचा प्रसार, आपला स्वामी नाममंत्र आणि तारक मंत्राचा सहज जप करण्याची पद्धत अत्यंत लोकप्रिय झाली आणि ती घराघरात पोहोचलेली आहे. आता तुम्ही बघितलं असेल तिथं अन्नदान सेवा म्हणून आपण लिहिलेलं आहे. तर अन्नदान सेवा ही सुद्धा स्वामींनीच सुरू केलेली सेवा आहे आणि म्हणून आपण 5 तारखेला भंडारा आयोजित केलेला आहे. अन्नदान सेवेसाठी तिथे यथाशक्ती देणगी 1 रुपयापासून घेतली जाते. अन्नदानाचं महत्व स्वामींनी त्यांच्या गरीब भक्तांना
भोजन देऊन महत्व सेवेकऱ्यांनी जाणवून दिलेलं आहे. लोकांचा भक्ती मार्गाकडे ओढा काढण्यासाठी अन्नदान हे सुद्धा महत्वाचं कारण ठरलेलं आहे. गुरूंची निष्ठापूर्वक सेवा केल्यास सर्व संकटे दूर होतात हा संदेश त्यांनी दिला आणि सेवा हीच ईश्वराची सेवा हे तत्व रुजवलं आहे. तर महाराजांचा प्रसार अनायसे झालाच आहे. कोणताही प्रचारक न नेमता त्यांनी दिलेले आत्मविश्वास आणि संरक्षणाचे आश्वासन हेच त्यांच्या पंथाचे सर्वात मोठे आणि चिरंतन प्रचारक ठरलेले आहेत. तर हे आपण सर्वांनी लक्षात घेऊया. शिकवणीमध्ये श्रद्धा आणि संपूर्ण शरणागती म्हणजे स्वाहा, स्वामींना जे अपेक्षित आहे तसं वागायचं, ही शरणागती आहे आपली. आणि निस्वार्थ सेवा, काही निरपेक्ष सेवा, मला हे मिळावं म्हणून मी सेवा करेल हा विचार न करता सेवा करायची. मला हीच सेवा पाहिजे, मला हाच विभाग पाहिजे हे डोक्यातून काढून टाकायचं, त्याला आपण निस्वार्थ सेवा म्हणतो. आणि भौतिक आसक्तीपासून अलिप्तता यावर स्वामींनी भर दिला आहे. धार्मिक अनुष्ठानापुरता मर्यादित प्रचार नसून भक्तांच्या जीवनातील समस्या निवारण आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याच्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि संस्थांच्या अथक कार्यावर हा प्रचार आधारित आहे. आपलं केंद्र सुद्धा आता दत्त जयंती सप्ताहामध्ये रात्रंदिवस कार्यरत असतं आणि वर्षभर सुद्धा आपल्याकडे सेवा कार्य चालू असतं. हे सुद्धा एक प्रचार माध्यम आहे. मुख्यतः त्यांच्या अलौकिक लीला, शिष्य परंपरा आणि सुलभ तत्वज्ञान या 3 मुख्य स्तंभावर त्यांचा प्रचार आणि प्रसार अवलंबून आहे. आपण सर्वांनी एकमेकाला सहकार्य करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे एक नवीन तंत्रज्ञान आणि सहकार्याची भावना तयार होईल. तंत्रज्ञान म्हटल्यावर तुम्ही आता बघत असाल आपल्या केंद्रामध्ये मोठे माईक आहेत, चांगला आवाज येतो, मोठे माईक, तिथे लाऊडस्पीकर चांगले आहेत, आता स्क्रीन लावलेले आहेत, कॅमेरे बसवलेले आहेत, 16 नवीन कॅमेरे आणि 8 कॅमेरे बाहेर, म्हणजे सर्व भाग आपला पूर्ण कव्हर केलेला आहे. तर हे हायटेक आपण पद्धतीने केंद्र आता आपलं तयार केलेलं आहे आणि हे सर्व सेवेकऱ्यांच्या मदतीने, तुमचा भाव आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. वाचन, श्रवण आणि चिंतन, स्वामींच्या चरित्रांच्या कथा, प्रवचने आणि त्यांचे उपदेश वाचतानाही आलं तरी ऐका. नियमितपणे YouTube तुमच्या सहकार्याला आहे ते ऐका. आपल्या केंद्रातील सर्व कार्यक्रम प्रसारित केले जातात YouTubeवर. तुम्ही कोणताही कार्यक्रम त्यावर ऐकू शकता, बघू शकता. यामुळे त्यांची शिकवण अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता येते. शास्त्र, गुरुवचन, व्रत, साधना इत्यादींचा सुद्धा अभ्यास करा आणि त्यावर चिंतन करा, अशी ही स्वामींची शिकवणूक आहे. गाव, शहर किंवा वयोमानानुसार त्या समाजाच्या, प्रत्येक समाजाच्या गरजा समजून प्रचाराची दिशा आपण ठरवली पाहिजे. युवा पिढीला प्रेरित केलं पाहिजे. नवीन पिढीला आपल्या कर्तव्यात जागरूक करण्यासाठी त्यांना स्वामींच्या शिकवणुकीने प्रेरित केलं पाहिजे आपण सर्वांनी. त्यासाठी आपल्या मुलांना, लहान मुलांना इथे आपल्या बालसंस्कार वर्गामध्ये आणून सोडण्याचे कष्ट आपण घेतले पाहिजे. आजकाल सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या नवीन प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वामींच्या संदेशाचा प्रसार होतोच आहे. तसंच स्वामींच्या विचारांवर आधारित ब्लॉग सुद्धा आहेत, व्हिडिओ आहेत, पॉडकास्ट आहेत, जेणेकरून विविध लोकांसोबत संवाद साधता येईल. ध्यान साधना ही सर्वात महत्वाची साधना आहे अशी ही स्वामींची शिकवण आहे. यामुळे सेवेकऱ्यांना शांती आणि स्थिरता मिळेल आणि त्याचा प्रभाव इतरांवर सुद्धा होईल. गरजू लोकांना मदत करणे, शाळांना मदत करणे, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे हे सुद्धा तत्वज्ञान स्वामींनी शिकवून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते फॉलो करीत आहोत.
दान धर्माचं महत्व स्वामींनी सांगितलेलं आहे. भक्तांची शंका निरसन करायचं त्यासाठी आपल्याकडे मार्गदर्शन 3 दिवस चाललेलं असतं. जे काय कोणाच्या कुंडली वाचन असेल, प्रपंचातल्या अडचणी असतील त्यावर मार्गदर्शन केलं जातं. जेव्हा सेवेकऱ्यांचे विचार शुद्ध आणि 100% निष्ठावान असतील तेव्हा त्यांचा प्रभाव स्वतःवर आणि इतरांवरही पडेल. आधी आपल्या स्वतःवर आपला प्रभाव पडला पाहिजे याचा विचार करायचा. म्हणून आपले विचार जास्तीत जास्त शुद्ध करायचे. आपणच शुद्ध नसू तर दुसऱ्याला शिकवायचा प्रश्नच येत नाही, दुसऱ्यावर आपला प्रभाव पडण्याचा प्रश्नच येत नाही. तर थोडक्यात सांगायचं तर श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, आपले काम प्रामाणिकपणे करा, सर्वांशी प्रेमाने वागा. स्वामी सदैव आपल्या सोबतच आहेत. शेवटी स्वामी चरणी लीन विनम्रमती येता, अवघी सृष्टी आत्मरंगली सहजता. स्वामी सान्निध्यात येताच आपल्या शुद्ध अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापुनी उरला असेल असं आपल्या प्रार्थनेत म्हटले आहे. तर बोलताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणी दुखावलं गेलं असेल तर मला 100 वेळा माफ करावं ही मी जाहीरपणे नम्र विनंती करतो. विश्वस्तांनी माझ्यावर स्वामींबद्दल बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी शतशः ऋणी आहे. आणि आपण सेवेकऱ्यांनी निमूटपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक, खूपच कौतुक करावं असं वाटतं. एवढे शांत सेवेकरी आपल्या परिसरात, ठाणे परिसरात नाहीये. खूप चांगलं ऐकायला तुम्हाला आवडतं. तर श्री स्वामी समर्थ. नाही का? द्या. सर्वांनी मोबाईल सायलेंटवर ठेवा.